पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली। कधी कधी आपली परिस्थिती नाजूक झाली तर संध्याकाळी आपला बायकोचा ठिकाण लागत नाही खाचा। या विश्वाला भरण पोषण करणारा जगाचा मालक आहे, ज्याच्या कृपेशिवाय पृथ्वी तृप्त होत नाही किंवा ती तृप्त केल्याशिवाय त्याला आनंद नाही। आणि त्या जगाच्या मालकाला यशोदा जेव घालती। नवल केवडे केवडे तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी। इथेही नवल आहे। आपण एक बायको केल्याच्या नंतर आपण ब्रह्मचार्याच्या यादीतून निष्ठलो आबा, ती सांभाळा न सांभाळा, अक्षिदा पडल्यान 7-8 दिवसाला काढून दिली तरी पण ब्रह्मचार्याच्या यादीतून निष्ठाला। आणि कालांतराने जर ब्रह्मसन्यास घेतला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणत नाहीत, नुसता ब्रह्मचारी म्हणते। पण इथं 16,108 असून तरी ब्रह्मचार्याच्या यादीत नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला विठ्ठल। मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली जुनाट परंपरा माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोकोबाराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखुबाई या अष्टादश संतांच्या नामाचा जयघोष, विटेवरच्या मालकाच्या नामाचा जयघोष, भगवान शिवशंकराच्या नामाचा जयघोष चालत असलेली जुनाट परंपरा रोयलागड क्षेत्र अशा परम पावन नगरीमध्ये आजचा हा काल्याचा प्रसंग माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तीला आजचं काल्याचं कीर्तन सांगण्याचा योग आला। माझं महत् भाग्य विठाला विठाला। उपस्थित पंचक्रोशीतून आलेला सर्व श्रोता वर्ग गावकरी मंडळी सर्वांना नाक घासून प्रणाम करेन। आसाराम महाराज निर्वाडीकर असतील, गायनाचार्य दादा महाराज असतील, आदरणीय विष्णू महाराज असतील, राधाकिशन महाराज असतील, राजाराम महाराज असतील, आदी करून सर्व महाराज मंडळी, गजानन महाराज असतील, सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मृदंगाचार्य मृदंग विशारद आमचे प्रल्हाद महाराज असतील, आदरणीय पांडुरंग महाराज असतील। एखाद्याचं नाव विसरलं असेल तर परवाला सक्रात झाली, बायकोने घेतलंच असेल, मॅच घ्यावा असं काय पण नाही। विठाला विठाला सर्व महाराज मंडळीमध्ये काय जे टकले मंडळी सर्वांना किंवा पंचकृषीतून आल्या सर्व गुणीजन विनेकरी चोपदार आदी करून सर्वांना धन्यवाद। साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद। आवाज छान द्या, देव तुमचं चांगलं करीन। आदरणीय राजकीय क्षेत्रातील जरूरतनं आमचे आबा सुद्धा आलेत, त्यांनाही धन्यवाद। आदरणीय डॉक्टर साहेब सुद्धा आलेत, त्यांनाही धन्यवाद। सर्व पंचकृषीतांना सर्व त्यांना प्रणाम करतोय आणि अभंगावर येतोय विठाला गोड करा, आवाज गोड करा, ते खूप चांगलं करीन तुमचं, करीत जा, आवाज चांगला करा। अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे। ब्रह्मांड नेमकं म्हणायचं कशाला? पृथ्वीवर सर्व व्यापक स्थितीची भयव्याप्ती जर बघितली तर आपण जे राहतो त्या लोकाला मृत्यूलोक म्हणतात। या मृत्यूलोकात आपलं वास्तव्य आहे, त्याला जांबूद्वीप म्हणतात। जांबूद्वीप, शिंहलद्वीप, कौचद्वीप, शाल्वद्वीप, पलवंगद्वीप असे 7 द्वीप आहेत। आपण ज्या द्वीपात राहतो त्याला जांबूद्वीप म्हणतात। आपल्याला आपल्या द्वीपाची व्याप्ती माहित नाही तर बाकी त्या 6 द्वीपाची व्याप्ती काय बघणार आहेत? या 6 द्वीपाच्या खाली पुन्हा 7 पाताळ आहेत। आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ, पाताळ, हे 7 पाताळ। खालचे 7 आपण राहतो, हे 7 14, वरचे 21 सुर्ग आणि 14 भुवन। भुवनत्रयी, भुवन आस्तु, आस्तु खनी, आस्तु पासोडी, मिमध्य, मिमकृतु, मिम सांख्य, मिम प्रणाली, मिम उच्चती आणि मिम व्याप्ती, हे अशा 9। याच्या पलीकडचे किती असतील त्याचा काय मेळ नाही, माझ्या वाचनात इतके चालेल। अशी व्यापकता ज्याच्यात त्याला ब्रह्मांड म्हणतात। ब्रह्मांड आपण एका पाताळाची व्याप्ती करू शकत नाही। सागराची लांबी किती विज्ञान सांगेल,
सागराची रुंदी किती हे विज्ञान सांगेल, सागराची एका ठिकाणची खोली किती हे विज्ञान सांगेल, सागरामध्ये पाणी किती हे सांगणारा आतापर्यंत जगात एकही विज्ञानवादी माणूस आलेला नाही. त्यानं किती जरी उरफाट्या सोयीच्या उड्या जरी घेतल्या तर सागराच्या व्याप्तीची स्थिती सांगण्याचा अधिकार आतापर्यंत कोण्या कोंबड्याच्या हातात पंढरपुरातल्या मालकानं दिलेला नाही. विठाला विठ्ठला. एक जण म्हणे मला पाताळातल्या लोकांना बोलायचंय. कसा बोलशील? नुसतं सांगा. तो हात लावल्यावर जर बिघडत तर ते बा भरून घेईल. तो या पाकिटात मेळ नाही बसायचा. पाताळातल्या लोकांना मला बोलायचंय. त्याची बायको जरा उचकानीच होती. बायका उचकाण्या भेटले की माणसाचं सगळं इचकून जात असतं. ज्याच्या जीवनात बायको सदाचारी, सात्विक, सुशील, त्या व्यक्तीला वनवासात पण स्वर्ग आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको उचकानी भेटली त्याला सोन्याच्या बंगल्यात पण मसनवाट आहे. बायको जरा शहाणी होती. ती म्हणजे आपल्याला पाताळातल्या लोकांनाच बोलायचे. मी म्हणलं शेजाऱ्याला बोलून आणि पाताळातल्याला काहीच किती नाही म्हणे. बोलायचंय. काय करावं लागेल महाराज? मी म्हणलं बोर घ्या. खाली कसं जाता येईल? बोर घ्यावा लागेल ना मोठा. बोर घेतला. महाराष्ट्रात जेवढे पाईप आहेत तेवढे पाईप संपले. विदेशातून पाईप आणले, दुसऱ्या राज्यातून पाईप आणले, मशीन आणल्या. पाईप संपले, मशीन बंद पडल्या. पण पाताळातून काही आवाज आलाच नाही. ते म्हणलं महाराज हजारो फूट खाली बोर गेलाय हो, पाताळ लागतंय तरी कवा? मी म्हणलं ते लागलंय, फक्त वरी आवाज येईन. या बोर मध्ये तून पपेच माय उडी आणा, म्हणजे खाली गेल्यावर आवाज येईल. ते तवा बोर मध्ये पडले दोघं. अजून काही त्याचा मेळ नाही. त्याच्या पोरांनी श्राद्ध घातली नाही, काहीच नाही. खालचा कुठं आवाज येत असतो का? तळातळाची भयव्याप्ती, हे गांगुष्टा जन्नुर्जंगा स्थिती, हे कवना कळेगा व्याप्ते नारायणा. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश विटेवरचा मालक पंढरपूरच्या मालकाने हे सगळं निर्माण केलेलं वैभव हे तुमच्या आमच्या डोक्याच्या पलीकडचे. पाताळातला विषय कळत नाही, एका दीपाचा विषय लागत नाही, एका सागराचा विषय लागत नाही. प्रियव्रत नावाच्या राजाने ज्या ज्या दिशेने रथ नेला त्या त्या दिशेने सागराची निर्मिती झाली. 7 सागर निर्माण झाले. एवढी व्याप्ती. आणि हे सगळं ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे, हरी हा बालक नंदा घरी, हे त्याच्या जीवनातलं नवल आहे. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. किती मोठी व्याप्ती, किती मोठी व्याप्ती. ज्याला 550 एकर जमीन आहे, 100-200 क्विंटल सोयाबीन झाल्या होते, पाहुण्याला राम राम घालीत नाही. तो विश्व ज्याच्या उदरात सामावलंय ते नंदाच्या घरी बालकत्व निभवते. किती लिंता आहे जगाच्या मालकाकडे, काय नम्रता असेल विटेवरच्या मालकाकडे, काय नाविन्य असेल त्या जगाच्या मालकाकडे. 8व्या अवतारात भगवान परमात्म्याने प्रत्येक गोष्ट नवलाची केली. 7व्या अवतारात बांधलेले होते. बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन मने नामा. नामदेवराय सांगतात 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्र जसं बोलले तसंच महर्षी वाल्मिक जसं बोलले तसं वागले. एका तिळा इतकं सुद्धा आजूबाजूला सरकता आलं नाही. 8वा अवतार मुक्त आहे. प्रत्येक गोष्ट नवलाची. एकच लग्न 7व्या अवतारात. ती बायको हरवल्यावर सुद्धा दुसरी केली नाही. तिला शोधण्यामध्ये फार वेळ घातला. मग बंदच तो ते. ओघाच्या पाठीमागे अवतार होता. एका तिळा इतकं सुद्धा बाजूला सरकता येत नव्हतं, नवल करताच येत नव्हतं. शोध घेतला, ज्याला नेली त्याला मारलं, पुनश्च प्रपंचाला सुरुवात केली. 8व्या अवतारात तसं नाही. 16,108 लग्न केली. देवाचे 16,107 लग्न झाले. आवा एका दिवशी सकाळी लवकर देवानं आटपिलं. नवल सांगतोय लवकर आटपलं. देवकी मातेचं दर्शन घेतलं. देव पाया पडत होते आईच्या. आई वडिलाचं दर्शन घेणारा सगळ्यात मोठा वारकरी.
मायबापाच्या विरोधात जात असेल आणि खपक्या तुळशीची माळ घालीत असेल तर समजायचं नंबर 1चा पाकिस्तानी आलाय. वरच्या भूषणाला किंमत नसती. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानती याला महत्व असते. गळ्यात किती माळ येत त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतो हा महत्वाचा विषय. आई वडिलाला जर नीट बोलत नसल आणि किती तुळशी अंगावर घेतले असतील तरी काय अर्थ नाही. तुळसच म्हणत असल महच पाप उदयाला आलं मी मेल्याच्या गळ्यात आले. आईचं दर्शन घेतलं. आईने विचारलं कृष्णा कन्हैया फार लवकर आटपलंस रे. हो आई काय काम आहे बाळा. आई एक विचारू का तुला. काय रे मला अजून एक लग्न करा वाटायले. नवल केवढी केवढी सांगते. देवकी मातेनं सांगितलं कृष्णा 16,107 आहेत ना पहिले. आई मला सांग ना 16,107 लग्न केले याच्यात एखाद्या बाईला काही कमतरता पडू दिली का. नाही म्हणे एखादीची चोळी फाटली नाही, साडी फाटली नाही, चपलाचे बंद तुटले नाही, अजून एखादीच्या माहेरातलं घराणं नाही. मग आई 16,107 म्हणायला जरा जड जात. एक करू दे ना 16,108. देवकी मातेने सांगितलं कर बाबा चांगल्या घरची एखादी. ठीक आहे म्हणला आई येतो. पाहून तुझे का सोयरी. कृष्णाने सांगितलं नाही आता बघायची. काय बोलतो कृष्णा कोण्या पाहुण्या रावण्याची मेळ नाही काय नाही बघायची म्हणतो. मला तर म्हणला मी लग्न करून येतो. येतो नाही तू ताण घेऊ नको येतो. सुनबाई तुला घेऊन येणार आहे मी. ये बाळा ये. भगवान मुलीच्या वडिलाकडे गेले. त्या मुलीच्या वडिलाला काय राम राम जय हरी नमस्कार काय करायचं असेल ते केला. कोण आपण. मुलीचे वडील. कोण आपण. मी द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आहे. बर बर आमच्याकडे काय काम. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने म्हणजे पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं मला तुमची मुलगी आवडली. पोरीचा बाप म्हणला बाजार आहे काय आमच्या इथं पोरीचा. तुला आमची आवडली पोरगी इकायला मानल्यात का पोरी आम्ही. नाही म्हणे तसा काही विषय नाही पण मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायची इच्छा आहे. प्रबळ इच्छा आहे. नवल सांगतोय नवल. पोरीच्या बापानं सांगितलं तुला इच्छा आहे अरे तुरच पण मन नाही द्यायची तुला. मी देणार नाही तुला. जगाच्या मालकानं सांगितलं बरं का देणार नाहीत तुम्ही कशा करता देणार नाहीत. नाही म्हणे मला जावाई आवडला तरच पोरगी देणार. बरं काय केल्यावर जावाई आवडन. दादा महाराज आपल्याकडे जमीन पाहतील शिक्षण पाहतील पैसा पाहतील त्याचा वाडा पाहतील तो संध्याकाळी बुट हरपून येतो का पाहतील नेमकं काय करतो डॉक्टर साहेब असं पाहतील जावायला. जगाच्या विरहित पोरीचा बाप त्या पोरीच्या बापानं सांगितलं मी त्या जावायला पोरगी देईन जे आपल्यासोबत कुस्ती खेळन. असा जावाय सासरा पाहिला का बा तुम्ही कधी जीवनात. आबुकच ठोकली. पठ्यासोबत जो कोणी कुस्ती खेळेल त्याला आपली पोरगी देईल. आता सगळ्या पैलवानाला ज्यानं जन्माला आणलंय तो पंढरपुरातला आहे. सगळ्याला तोच जन्माला घालतो ना. त्याला लगेच लंगुडपण आवडलं आणि सुरू झाल्या हलक्या. ताड 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 हलक्या वाजू लागल्या. सुरू दोघच. मनी द्याला मनी. जाताना देवकी मातेनं सांगितलं होतं जरा बऱ्या घरची पोरगी करून ये. पोरीच्या बापानं श्रीमंतक नावाचा मनी आंदन द्याला. सप्रेम भेट म्हणजे आंदन. हा मनी दिवसाला 8 भार सोनं देत होता. एका भारात किती तोळे सोनं बसते सांगता येते. 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे.
जाऊ द्या वरच 21 क्विंटल आणि 78 किलो ते 78 किलो 44 तोळे खड्ड्यात जाऊ द्या, पण 21 क्विंटल सोनं रोज मणी देत होता. असा त्या पोरीच्या बापानं जावयाच्या गळ्यात मणी बांधला. काय देत असतील आपले पोरीचे बाप? एखादा पलंग, गादी, कपाट, काय 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 हे असं जरा जुरा देत असतील. काय दुसरं देणार आहे ते टपर? श्रीमंतक मणी देणारा समुद्रानं सुद्धा दिला नाही. लक्ष्मी सागराची कन्या त्यानं सुद्धा नाही दिला. तो मणी देऊन टाकला, गळ्यात मणी बांधला. जगाचा मालक बाशिंगासह आपल्या नगरीत आले. बाबांचं दर्शन घेतलं, आईचं दर्शन घेतलं. सुनबाईला दर्शन वसुदेवाने घेऊ दिलं. देवकी माता दर्शन घेत असताना देवकी मातेचं माग सरकारल्याने विचारलं, काय रे कृष्णा, काय महाराष्ट्रात पोरी नव्हत्या का भारतात? कशाला अस्वली सोबत लग्न केलंय? तिला इतकाले नको होते. इतके सांगा अस्वलीन नवल सांगायला नवल. भगवंतानं सांगितलं, आई दर्शन घेऊ दे, घेऊ दे दर्शन. काय कृष्णा, अरे एखादा पीस नाही द्यायला इच्छा माईनं मला, का मला परवराव नाटी दिली नाही, पायघड्या टाकल्या नाही, आम्हाला नाऊ घातलं नाही, काहीच नाही रे. काय तू आणलीस पोरगी? गळ्यातला मणी काढा ना आईच्या हातात द्यायला हे दिले तिच्या माईनं. आणि काय करायचा मणी? अगं आई हे 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देतय. बाई इतक्या मालदाराची पोरगी आहे का? हो म्हणे. पण कृष्णा हे सगळं खरं झालं रे, पण या सोलीने ना देवानं सांगितलं ते नको ताण घेऊ म्हणून. हो, हुंडा जर लय मोठा पाहिजे असेल तर अशीच भेटत असती. हो. तर्क झाला पुढे. लक्ष्मीचं दर्शक मनात चलबिचल झाली. सगळ्या पत्न्या 16,160 लक्ष्मी आई साहेबांनी मीटिंग घेतली. म्हणले काय केली ग मालकाने अशी? आपलं नाव घालायचं काम केलं, कशाला अस्वलीन घरी आणली? नवल केवढे केवढे सांगतोय. त्याच्यावर 10-12 दिवसाला संक्रांत आली. काल परवा संक्रांत झाली. तुम्ही भोगी कोण्या दिवशी केली माहिती आहे ना? एकादशी नाही का? घोळी एकादश नाही का अशी? महाराष्ट्रात सप्त्याला दम नाही, रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, कीर्तनाला दम नाही, प्रवचनाला दम नाही, व्याख्यानाला दम नाही, अजून गुण नाही. काही काही बायाला मी 15 दिवसापासून सांगत होतो, आबा एकादशीच्या दिवशी भोगी करीत नाहीत. मा कुंकाचा मालक हे देवानच भोगी एकादशीच्या दिवशी पाठिली. वा रे वा भोगी. हिला पैठणच्या तळ्यात टाकावं, निदान माशा तरी सुधरा त्यांनीला खाल्ल्या. उत आला उत ह्या आगावपणाचा उत. भोगीच्या दिवशी भोगिडा देत असते. भोगिडा आबा तुळशीला द्यावा लागत असतो. भोगिड्यासाठी नागिनीचं पान लागतंय. नागिनीचं पान सर्व क्षेत्रात पवित्र सांगितलं. मंगल कार्यालयात तोरण बांधत असते. लग्नात असो, परमार्थात असो, वरुणाची पूजा करायची असेल गणपतीची तर खाली पान, त्याच्यावर तांदूळ, त्याच्यावर सुपारी. वरुण गणानंत वांगन बदे गवामयम, तिथं झाला गणपती तो. पण नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अशुद्ध सांगितलं. अशुद्ध विटाळशीचे खळ, विडा बक्षिता तांबूळ. इतकं निषेध सांगितलंय. तर खाली येऊन तुम्ही घरी आल्यावर त्याचं चिंतन करा. इतकं निषेध. आणि त्या एकादशीच्या दिवशी तुळशीला विडा देत नसतात म्हणजे भोगीला भोग विडा नागिनीच्या पानाचा लागतोय आणि एकादशीच्या दिवशी चालत नाही. निषेध. जैन एकादशीच्या दिवशी भोगी केली त्यानं डबल पुन्हा भोगी करायची आणि पुन्हा वाण द्यायचं. जैन एकादशीच्या दिवशी भोगी केली त्याची सक्रात तळ्याला, भोगी वाड्याला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. मी काय गांजा ओढून आलो का? माझ्या गोळ्या संपल्यात. तांब्याचं पात्र किती पवित्र आहे.
देवाला स्नान घालायला तांब्या लागतोय. गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने शिवलं तर आपल्याला पवित्र व्हायचं असेल तर गोमूत्राचं सिंचन करायचं. इतकं गोमूत्र पवित्र, इतकं तांब्याचं पात्र पवित्र. पण तांब्याच्या पात्रात गोमूत्राची संगती झाली की इतकं घाण की शास्त्रात त्याला निषेध सांगितलं. काही गोष्टी एकत्रित आल्या की त्याचं पाप वाढत असते. विड्याची पानं इतकी पवित्र, पण एकादशीच्या दिवशी ते अपवित्र. पदार्थ मिठाशिवाय कुठलाही पदार्थ होत नाही. मिठाशिवाय कुठलाही पदार्थ होत नाही. पण तेच मीठ दुधाला लागले की दूध नासून जाते. शास्त्र आहे त्याच्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. चला संक्रांतीचं निघलं म्हणून सांगितलं. मी काय गुत्त थोडं घेतलं. द्या कोण्या दिवशी वाण काय करायचं. महिला सांगता सांगता 15 दिवस गेले तर यायला कुठं बसू इचकीत नाही. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती मोहातीत काहीच खाल्याला बाजार नाही. गळ्यात शपथ तुमचं सांगायलो मला, तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय. विठाला संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी सांगितलेलं वाण द्यायचं नाही. तुळशीला वाण देत असते. तुळशी जाळीत कुंकू कपाळाला लावित असती. सौभाग्यवती स्त्री कपाळावरचं कुंकू खाली निष्ठत होतं. 16,107 स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू खाली निघतंय. अशा वेळेला कृपी नावाची स्त्री बोलवली. ती कृपी नावाची स्त्री एवढी सात्विक होती, सदाचारी होती. तिच्या मालकाचं नाव होतं मुनिश्री द्रोणाचार्य. ज्या द्रोणाचार्याने पांडवांना विद्या शिकवली. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ ही धनुर्धारी विद्या द्रोणाचार्यांनी पांडवांना शिकली. त्या द्रोणाचार्यांची पत्नी कृपी, त्या कृपी मातेनं सांगितलं, लक्ष्मी तुमच्या कपाळावरचं कुंकू खाली निसरतंय, तुम्ही कोणाचा तरी अनादर केलाय. सांगितलं आम्ही जामवंतीला हळीत कुंकू द्यायचं नाही ठरवलंय. पहिला तिला वाण द्या, तिला भोगिडा द्या, त्याला तुम्हाला वाण देता येईल. आणि 16,107 स्त्रियांनी आश्वल्लीला जामवंतीला ज्या वेळेला वाण दिलं त्यावेळेला सर्वांच्या कपाळावर कुंकू थांबलं. दृष्टांत संपला. जगाच्या मालकानं जिचा स्वीकार केला, जगातली कुठली शक्ती तिचा विरोध करू शकत. पण नाविन्य बघा, तुमची आमची पोरं जर बघायला गेली तर उंच जास्त आहे, माझ्यापेक्षा बुट्टीचे, माझ्या इतकी गोरीच नाही, जास्त गोरी आहे, उन्हात गेल्यावर लालच होईल, पटपट पाणी देत नाही, तुला हटीर उठवायची का, असे नाना प्रकारचे तर्क वितर्क सांगतील. माझे तुकोबर आहे म्हणते, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्यानं आसवनी सोबत लग्न केलंय. नवलके करू शकते कोणी आसवनी सोबत लग्न? जगाच्या मालकाने 8व्या अवतारात आसवनी सोबत लग्न केलं. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. 7व्या अवतारामध्ये इंद्र
इंद्रजित मारला. नवल बघा, इंद्रजिताच्या शरीराचे तुकडे 3. हॅलो 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 हॅलो. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात पडलं. बाकीचं शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं आणि एक भुजा एक हात इंद्रजिताच्या स्वतःच्या दारात सुलोचनेच्या समोर पडला. चला, तिन्ही गोष्टी एकत्रित केल्या. आपल्याला फक्त नवल सांगायचे. प्रभू रामचंद्राच्या पक्षात डोका आणण्यासाठी सुलोचना स्वतःहून गेल्या. रावण जात नव्हता. रावण रगील जास्त होता आणि लय माणसं रगिलीनच रिचवले बरं. नुसत्या रगिलीनं, कोरडी रगिली. असा माणसाकडे रगील पिकन कधी एखादं गथोडं उचलण्यासाठी तिथं रगील की दाखवायची. टेकी नसली पाहिजे माणसाकडे, अहंकार नसला पाहिजे. योग असा आला. स्वतः गेल्या, प्रणाम. कोण? मारुतीरायाने सांगितलं, लंकेश राजा रावणाच्या सुनबाई येतात. सुग्रीवा जी देऊन टाका शिर. सुंदरशा मखमली कपड्याने झाकलेलं इंद्रजिताचं शिर हातात देऊन टाकलं. डोकं उघडं केलं, बघत होती मालकाच्या चेहऱ्याकडे. एक जणांनी मला विचारलं, स्वतःच्या मालकाचं डोकं कापल्यावर बाई रडत काऊन नव्हती? ती याच्याकरता रडत नव्हती, तिला सती जायचं होतं. जिला माग राहायचं ती रडन. जी बाई सती जाते तिला असं वाटतच नाही ना आपले मालक मृत्यू पावलेत म्हणून. तिला मालकासोबत पेटून घ्यायचंय ना. आता ती पद्धत बंद झाली. हे त्या काळातलं सांगतो, कृतात्रता युगातलं. तिनं ते डोकं हातात घेतलं आणि हसू लागली. काय म्हणे मालक, केवढे तुमचे बाबा, 14 चौकड्याचं स्वराज्य त्यांना. काय तुमचे बाबा, काय तुमचे एक काका कुंभकर्ण, काय तुमचे एक काका तर म्हणे रामप्रभूच्या पक्षात गेले. म्हणे काय गेलेच. पण एक लक्षात ठेवा मालक, या ठिकाणी जर माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते तुटलेलं डोकं आबा खत 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 हसलं. काय म्हणलं बायकोला, त्या बापानं तर मारले. मारणारे लक्ष्मण बाजूला होते. अरे म्हणले, हे तर बाप म्हणते. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं, मी शेषाचा अवतार आहे आणि सुलोचना माझी मुलगी, इंद्रजित माझा जावई. मी पोरगीची दुआ केली, स्वतःची मुलगी मी दुआ केली. आणि मग प्रभू रामचंद्राकडे बघितलं, देवा काम जरा चुकीचं केलंय, काळजी करू नका लखन, मी उठितो इंद्रजिताला. इंद्रजिताला उठितो म्हणलं की वानर जर शेखावताळले. अरे बापरे म्हणले, आगोच काम आहे. यायचे तर पाहुण्याची नाती लागली. राक्षस आहे ना, आपटू हाणला आपल्याला. आता लोक यायला, आता लोक करायला नाही आपले पाहुणे. आणि आता कळाले. मारुतीराय गेले आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, काय प्रभू तुमचे पाहुणे येते? हो म्हणले, नातेवाईक येत. वानरला हुशार होते. काय म्हणे, इंद्रजित कोण आहे तुमचा? जावाई. रावण कोण? इंद्रजित जावाई म्हणल्यावर रावण कोण? इवाई. मग रावणाची सीता कोण? इन. मग इवायाने इनीला पळून नेत असतात का? ऐकायला जरा घाण वाटलं असेल, पण माझ्या घरचं थोडंच रामायण आहे. ज्यानं रामायण लिहिले त्याची सोय पहा. गिरगावकराची कशाला शेपूट मुरगाळायली? तो का म्हणे, नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणे विचारून. मारुतीरायाने विचारलं, देवा ह्या असा व्यवहार का तुमच्यात? आणि निष्ठावंत लोक होते ना, म्हणून तर प्रभू रामचंद्रांसोबत नेलते. लक्ष्मण जर सोडून दिला तर प्रभू रामचंद्रानं एकही माणूस सोबत नेला नव्हता, म्हणूनच रावण नेला.
नाही तर प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना गायी रडू लागल्या, म्हशी रडू लागल्या, पाखरं रडू लागले, झाडं रडू लागले, भिंती रडू लागल्या, तर 1-2 लाख लोक गेले नसते का वनवासात सोबत? पण प्रभू रामचंद्राच्या लक्षात होतं, आपण जर माणसं 2-1 लाख नेले तर रावण प्रत्येक माणसाला 1-1 घर किंवा 2-2 घर दिले असते. हे माणसं आपल्या विरोधात गेले असते आणि रावणाकडे जाऊन आपल्या बाजूने बांधले असते, विरोधात बांधले असते. म्हणून माणूस एकही नेला नाही. या भारताची सगळ्यात गोष्ट एकच चुकीची आहे, फक्त देशातली माणसं फुटीरवादी आहेत. नाही तर या देशाची नाद कोणी करायचा नाही. या देशाचा काय कवनाची माय व्याली, ताकद नाही या देशाची. एका देशाची जमीन 4 पद्धतीची आहे, एका देशाची जमीन 3 पद्धतीची आहे, एका देशाची जमीन 2 पद्धतीची आहे, बाकी सगळ्या देशाची जमीन 1 पद्धतीची आहे. असा एकच देश आहे भारत देश, ज्याच्यामध्ये 11 पद्धतीची जमीन आहे, 11 प्रकारची जमीन फक्त याच देशात आहे. तो फक्त भारत देश आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या देशामध्ये 14 खाद्यस्थिती पिकतात, वैवासिक खाद्य 18 भार वनस्पती, फले फुले वळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. 18 वनस्पती फक्त याच देशात, याच. दुसरी गोष्ट, 350 गंगेपैकी 1 गंगा गंडकी जर सोडून दिली तर 349 गंगा भारतात आहेत. मुख्य उपगंगा 2734. वाची जा कधी कधी, तुम्हाला काय ग्रंथ वाचवायची गरज नाही, खपक्या मोबाईल आहेत ना तुमच्याजवळ. मुक्कामपाड्या अर्धा त्रितात अर्धा पांघरितात एवढाले मोबाईल येतं, त्याचं बटन दाबलं की तुम्हाला सगळ्या नद्या कळतात. 2734 नद्या, उप 349 मुख्य या भारतात आहेत, या भारतात. चला त्याच्या पुढची गोष्ट, नेपाळ नावाच्या देशाचा काही कोपरा जर सोडून द्याला बा तर डोकं भरून पदर घेणाऱ्या स्त्रिया फक्त भारत देशात सापडत्या. हे काशी येते. याच्या पुढचा मुद्दा आहे का, असे कितीतरी 137 मुद्दे सांगितले मार्कंडेयानी. आपल्याला डबल पुन्हा काला करावा लागणार 8व्या दिवशी. कौर काय चित्ते बस झाले 2-3. एवढी व्याप्ती या देशाची, फक्त एकच चुके फुटीरवादी माणसं आहेत. म्हणून प्रभू रामचंद्राने एकही माणूस सोबत नेला नाही लक्ष्मणाच्या व्यतिरिक्त. मारुतीराने विचारलं, तुमचे वाई जावे नाते गळडे? होय. उड्डाण केलं, महर्षी वाल्मिकाच्या आश्रमावर प्रवेश केला, रामायणातला श्लोक काढला 16वा. प्रभू रामचंद्राच्या पुढे टेकला, उठवायचा का इंद्रजित? लक्ष्मणाकडे बघितलं आणि सांगितलं, अरे इंद्रजित उठिता येत नाही, इंद्रजित मारायचा आहे, रावण मारायचा आहे, कुंभकर्ण मारायचा आहे, विभीषणाला लंकेचं स्वराज्य द्यायचंय, असं वाल्मिकानं लिहिलंय. आपल्याला इंद्रजित उठिता येत नाही. लक्ष्मणाचा चेहरा बारीक झाला. हा झाला 7वा अवतार. पुढच्या अवतारात नवल बघा, 8व्या अवतारात जगदानंद कंद जगतपती एका महान ऋषीकडे शिक्षणाकरता गेले. त्या ऋषीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. नवल केवढे बघा. उदाहरण क्रमांक 2, महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर भगवान शिकले. शिक्षण पूर्ण झालं, सांदीपनींचं दर्शन घेतलं. येतो गुरुदेव, दक्षिणा काहीच नकोय. महर्षी सांदीपनींच्या पत्नीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भाकरी घातल्या. त्या गुरुमातेचं दर्शन घेतलं. आईसाहेब येऊ या कृष्णा, काही गुरुदक्षिणा तुम्हाला? अरे कृष्णा, मी अशा मालकाची पत्नी आहे, मी अशा व्यक्तीच्या नावानं कुंकू लावते ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, आणि मी त्या मालकाची पत्नी, मी तुला कसं मागणं काही? ठीक आहे आईसाहेब, येतो मी. भगवंतानं तिथून पळता पाय घेतला. तेवढ्या अवकाशात पाठीमागं फिरून बघितलं तर सांदीपनींच्या धर्मपत्नी रडत होत्या. आईसाहेब का रडता? त्याचं कारण एक आहे म्हणे कृष्णा. अरे तू इथे होतास तोपर्यंत मला रडू येत नव्हतं का? माझा एक समुद्र स्नान करत असताना मुलगा त्याच्यामध्ये बुडून मृत्यू पावलाय. मला दुःखच नव्हतं. कशा करता? मी त्याला तुझ्यात पाहत होते. मी तुला बघितलं की तो दिसत होता, पण तू आता इथं आश्रम सोडून जाशील, मी त्याला कोणात बघू याच्याकरता रडू येते. आईसाहेब काय करू? गुरुदक्षिणेत तेवढा दिला तर चांगलं होईल. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई उठिला नाही. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई, मुलगी विधवा केली तरी पण जावाई उठिला नाही. आणि 8व्या अवतारात ज्यांच्याकडे शिकले त्या गुरुजीचा मृत पुत्र किती दिवसापूर्वी समुद्रात मरण पावल्याला पुन्हा वापस आणून द्याला. यालाच म्हणतात नकळे कानो बाचे बोले.
स्वतःचा जावाई अर्जुनाला द्यायची म्हणते. दादा म्हणले मी आता जातो इंद्रप्रस्थला. कुंती आता साहेबाला बोलतो आणि सुभद्रेचं लग्न अर्जुनासोबत तय करून येतो. दादा इंद्रप्रस्थला पोहोचले, पण कर्मणो गहनगती पांडव यात्रेला गेलते. दादाला गडबड सुचली. दादानं सांगितलं आत्या तुझा एकही मुलगा घरी नाही, एखाद्याला दिली असती. आम्हाला आता गडबड आहे. तुझी जाऊ गांधारी, तिला 100 पोर आहेत, तिचे मालक राजा आहेत. कालांतराने तिचा मोठा मुलगा राजा होईल. मी दुर्योधनाला देऊन टाकते. काय चाललं कुंतीचं? दे म्हणले, टाक देऊन. सोयरीक पक्की केली. घरी आले. कृष्णा जी दादा, दुर्योधन मेवना केलाय, सुभद्रेचं लग्न दुर्योधनासोबत पक्क केलंय. भगवान कृष्ण परमात्म्याने बाजूला पाहिलं, डोळ्यातून पाणी आलं. आईने विचारलं, कृष्णा रडतो कशा करता? आई, दुर्योधनाच्या बापाने मागच्या 14व्या जन्मात केलेल्या पापामुळं तो आंधळा झालाय, आणि त्याच पापामुळं त्याचे 100 पोरं त्याच्या समक्ष मरणार. 100 मरणार, त्यापैकी दुर्योधन सुद्धा मरणार. आणि दुर्योधन मृत्यू पावल्यावर सुभद्रेच्या कपाळावर बुक्का लागणार. कस करायचं? द्याची का? हे त्याला माहित होतं पंढरपुरातल्याला. दादाला काय माहिती? देवकी मातेने सांगितलं कृष्णा मोडणं सोयरीक. मग ते म्हणलं तस नाही जमत. अवतार घेताना ठरिले, दादा लक्ष्मण तुम्ही मोठे व्हा, मी द्वापार युगात लहान होईल आणि तुम्ही सांगताल त्यावेळी आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी वारे. आई अवतार घेताना असं ठरलंय की दादा जे बोलल ते मी ऐकल. दादाने सोयरी केली, मी कशी मोडायची? पाय रे कृष्णा, बघणं कस तरी बघणं बघणं. असं झालं नाही मी सांगायला. भगवंतानं सांगितलं दादा काय हरकत नाही, आचारी वगैरे सगळं काय लावायचे तर लावा. ठीक आहे म्हणले, आनंद आहे. भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरपुरातले मालक गरुडावर बसले आणि पुष्कर नावाचं तीर्थ आहे. त्या पुष्कर नावाच्या तीर्थावर ब्रह्मदेवाचा अधिष्ठान आहे. तिथे पांडव सापडले. अर्जुनाला बघितलं आणि सांगितलं अर्जुना आमच्या दादाने एक काम चुकीचं केलंय, दुर्योधनाला सुभद्रा देऊ केली. अर्जुनानं सांगितलं तुम्ही मला देणार आहे त्याच्याकरता लग्नाचा विषय मी लांबिला, आणि तुम्ही दिली तर दिली ना आमच्याच घरी दिली. एक काम करायचं म्हणे अर्जुना, ती सोयरीक मोडून तुला द्यायची. अर्जुनानं सांगितलं आधीच तर आमचं त्याचं भांडण आहे, आणि त्याला दिलेली पोरगी मला दिल्यावर ते तर काय आम्हाला उभंच कापित म्हणले, ते का जगू देत का काय म्हणले, आम्हाला वाचूच देत नाही. देवानं सांगितलं तुम्हाला तर दिल्याशिवाय राहायचंच नाही, आणि त्याला तर द्यायचीच नाही, आणि तुम्हाला दिली असं कळू द्यायचं नाही. नवल सांगलो, नवल नवल. काय करावं लागन? काय नाही म्हणे, मी लुंगी आणली एक, ही भगवी लुंगी, आता तू गुंडाळ. अर्जुन म्हणले देवा, एक तर तुमची मला देऊ केली, ती दिली आमच्या चुलत भावाला, आणि मी भगवी लुंगी घातल्यावर त्याचा होतो संन्याशी, मला कोणीच देणार नाही ना. मी कोण्याच कामाचं मला कोण देणार मग संन्याशी झाल्यावर? हे सगळा नाटकापुरता संन्याशी व्हायचंय.
त्वा संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. भगिनी म्हणजे बहीण. आता तुला खोटा संन्यासी व्हायचंय. मला वाटते दाढी खोटीच लावली असेल, जटा खोट्यात लावल्या असत्याल, ती लंगोटी लावली, सगळं पद्धतशीर, आणि द्वारकेमध्ये अर्जुनाला पाठवलं. मंदिरापुढे अर्जुन बसल्याबरोबर लक्ष्मी दर्शनाला एका बाईनं पाया पडल्याबरोबरच आपलं नाव द्वारकाबाई का अशी टनकनच उडाली दोरकी. हो, आपलं नाव कस्तुरी का? अरे बापरे, ती म्हणली नगद मारुतीच्या पाया पडायचं. कव्हापासून मारुतीच्या पाया पडते, एकदा त्यांना नाव घेतलं. या संन्याशान नुसतं पाया पडलं कीच कस्तुरीन द्वारकान चतुरीन अंतिकीन वचीन हे पटपटत नाव घेऊ लागलं संन्याशी. याला चटत माहित होतं ना तिथलं. हे का खरा संन्याशी थोडंच होतं. अख्ख्या गावात चर्चा झाली, मंदिरात असा महाराज आलाय, पाहिलं कीच नाव घेतो. आणि जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची का, ती टीव्हीवर द्यायची नाही, पेपरमध्ये टाकायची नाही, ती यायला सांगायची. पप्याच्या माईला सांगितलं की अख्ख्या भारतात कळत. आमच्या इथे एका बाईला पैठणी घ्यायची होती 20,000ची, आणि 2-4 वर्षापासून त्याचा पैठणीचा घोळ चालू. त्या नवरा बायकोचा, ही घ्यायची म्हणतीन ती म्हणतो ताना पाणी, ही घ्यायची म्हणतीन ती म्हणते ताना पाणी. त्या सक्रातीला म्हणजे औंधा आणली तर बरं आहे, नाही तर भोगीच्या दिवशीत फाशी घेते. ते आलो माझ्याकडे, ते म्हणला महाराज भाकरीचा मेळ पांगायचा वान दिसायला. म्हणलं कस काय? पप्याच्या माईनं अंगात आणलं म्हणे. म्हणलं काऊन? तुम्ही 10,000 द्या म्हणलं, कशाला पैठणी आण? म्हणलं मला बायको आहे ना, मलाही घ्यावं लागेल ना. नाही म्हणे बाबा, जर तुम्हाला पैसे नसले द्यायचे तर औंधाच साल कसं निभवायचं ते सांगा. त्याला माहित होतं महाराज सांगतील ती दिशा, आणि रिकामा जागा ठेवील तिथं मिशा. आमच्या चुलत्याची दाढी करताना मिशा जरशा खाली गेल्या, तर ते दाढी करणं म्हणलं ए मिशा दाबल्या ना, ते बी नाही गेलं होतं. ते म्हणला त्याला कुठं फवारा करायचा आहे का युरिया घालायचा आहे, वाढ त्यांना 7-8 दिवसाला इतका काय ताण घ्याला, दम धरणं जरशी. तर ते म्हणले महाराज बघावा. मी लगेच म्हणला हो काकू आली ना तिकून, ती मागवा आमच्या मागच्या घरात बसले त्याला, काकू आली पुंजा टाकायला. काकू कोणी काढ पुंजा टाकायला ना, चहा आल्यावर घेते. नाही झालाय ना तसाच पुंजा ना आमच्या दारात ठुला. हो, चहाच्या घोटाला आणि कुकाच्या बोटाला कवात नाही म्हणत नाहीत. हो, तसाच पुंजा ना आमच्या दारात. अण्णा कुठे गेले? बाप्पा बाळू महाराज काय सांगायचं, चुलतीच होती आमची, पण आता महाराज म्हणल्यामुळे आवाजावर बोलत होती. हो, काय सांगायचं बाळू महाराज, 20 वर्ष झाले बाबा मी जुन्यावर सक्रात करते. यावर्षी काय त्याच्या मनात आलं काय माहीत, मंठ्याला गेलेत पैठणी आणायला, 30,000ची आणते म्हणले. आणि मी आणलं काकू औंधा पैठणी काय करायची, हे आणायले तर औंधा काऊनच काय लावा तू. अरे मी म्हणलं काकू मला काय घेणे, तू हे मालक आणायलेत, पण औंधा नाही सक्रात नाही ना, सक्रात जुनी आहे औंधा. बाई बाळू लाव बरं फोन, पुन्हा 12 महिने कशाला घरात ठेवायची. मी लगेच, आता आमचा फोन काय कळत नसतो कोणाला, आपला साधा आहे मस्त भारीचा. मी लगेच लावलो. मी अण्णा कुठे आहेत म्हणतात. अण्णा का पुढच्या वर्षी आणा औंधा जुन्या सक्रात. बरं अण्णा मागच्या घरात. हरभऱ्याची भाजी 3 भाकरी अन्न ना अशा दुमतून खाल्ल्याने 5-6 दिवस, जरा 8 दिवस खेळ चालला होता. हो, मंगरुळला भागवत होत. भागवत लवकर सुटलं, संक्रांती दिवशी म्हणलं चला पोराच्या माईला साडी घेऊन जा. मला भागवताच आलेली नेली, मी कुठं फुकट कळण शेंडी वळवळ दुसरी आणू, मी तीच नेली. जिकडे गेलं तिकडे साड्या असतात. अरे आज मी घरी गेलो, आमच्या घरच्याला म्हणलंय सक्रातीला साडी, आणि कशाला आणली. आणि मी म्हणलं मग काय औंधा का सक्रात धोत्राव आहे काय. मी येरी म्हणायलो, असं घरी नसते म्हणायला जमत, जरा इचकून जाईल ना बाजार. म्हणलं साडी आणली ना. कोण म्हणलं तुम्हाला साडी आणा. अरे म्हणलं मला कशाला कोण म्हणीन, पण मी आणली. औंधा सक्रात कुठं नव्यावर आहे.
अर म्हणलं हे कस्तुरा काकून शहाणपणा केला हे. आमच्या 2-3 गावात कोण्याच बाईने नवी साडी नेसली नाही. एका माणसाच्या साडीचे पैसे वाचावा म्हणून इतका कुठं केला तर सगळ्या गावात पसरलं. पटकन पसरत यायच्या कानावर लवकर 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 सगळं. अख्ख्या गावात चर्चा मंदिरात महाराज आले नवल सांगायला. बलराम दादा म्हणले कृष्णा चल महाराजाच्या पाया पडायला. भगवान म्हणले दादा मी काय महाराजाची पारख केल्याशिवाय कोण्या महाराजाच्या पाया पडत नाही. आहा मला नाहीत आवडत कोणते बी महाराज. दादा म्हणले कृष्णा अरे असं नाव ठेवू जाऊ नको कोणाला. चल ना तू चल ना. तिथे गेल्याबरोबर लांबूनच म्हणले आपलं नाव बलराम आहे बरं का, आपलं नाव कृष्ण आहे बरं का. दादा म्हणले पाय 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 महाराज कसं आहे पाय पाय बघ महाराज बघ. सांगितलं का नाही आपले नाव. कृष्णा महाराजाला आपल्या इथे जेवायला सांगा बरं आज. प्रल्हाद बुवा भगवान म्हणले दादा हे अशा अपरिचित माणसाला घरी नेत नसते. काय बासुंदी गुलाबजामुन काय काय करायचे ते मंदिरात आणून द्या, इथली इथं खाते नाही. महाराज लोक घरी नाही नेले पाहिजे. कोणते बी नाही बरं म्हणायलो मी, असे सगळेच नाही. काही काही महाराज लोक हो काय काय हो. तर भगवान दा कृष्णा काय महाराज आहे. अरे अख्ख्या गावाचं बाळ सांगितलंय महाराजानं. भगवान म्हणले चटच बाळ त्याला माहिती. चला म्हणले जेवायला. संध्याकाळी भगवान आले महाराजाला म्हणले महाराज आता तुम्ही उद्या जेवायला येणार पण सुभद्रा मुक्कामाला राहून तुम्हाला घेऊन जायची. ते म्हणले इतक्या बायात सुभद्रा कशी ओळखायची. या पंढरपुरातल्यानंच महाराजाच्या कानात संध्याकाळी सांगितलं तू म्हणणं मला लग्न झालेल्या बाईच्या आजचा स्वयंपाक जमत नाही. नवल केवढ्या हो. सकाळी दादा 4 वाजता आले म्हणले महाराज स्वयंपाक बरोबर 11ला होईल. म्हणले बलरामजी ऐका त्याबद्दल काही दुमत नाही. आमचा नियम आहे आम्ही लग्न झालेल्या बाईच्या आजचं खात नाहीत. गावात येताना मला लग्न झालेली बाई दिसलीच नाही पाहिजे. अरे बापरे दौंडीच पिटीली. ऐका हो ऐका आपल्या गावातले महाराज बलराम दादाच्या वाड्यावर येणार आहेत. कृपा एकाय बाईने रस्त्याला यायचं नाही. बायका भावनिक असतात आपल्या. कोमल अंतकरण आहे आपल्या स्त्रीचं. लवकर कोमल पाकळत आहे. सगळ्या बाया आपोआपल्या घराने कुलप लावून आणि ज्या पोरीचे लग्न राहिले त्या तितक्या 200-400 बलराम दादाच्या वाड्यावर स्वयंपाकाला आले. महाराज बसते जेवायला. आता तिथं लय उता आला ना खलीवर. भगवंतानं सांगितलं मांडीला असा चिमटा घेतला महाराज याच्यातली सुभद्रा. ते म्हणलं लहानपणी पाहिली कशी ओळखू गप. लागलीच आवाज दिला भगवंतानी सुभद्रा ताई कडी घेऊन ये बरं. तर कडीचं पातेलं अशा पोरीच्या हातात होतं. ती पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. अर्जुन म्हणला ही काय सुभद्रा. नाही म्हणले ही नाही ही नाही म्हणले सुभद्रा. पापड घेऊन ये बरं. तर पापड घेऊन दुसरीच पोरगी आली. तिला इशिक बायानं साडी नेसली सुतळी बांधूच हो. साड्या आता लय जणीला नेसता येणार ना. त्या ब्युटी पार्लरवाली बाई आणायली नवरी दाखवायची म्हणल्यावर साडी नेसवायला हो. कालांतरानं साड्या उडूनच जातात का काय माहित काय काय कळलं हो. दादा म्हणले ताई खीर घेऊन ये ग. खऱ्या सुभद्रेच्या हातात खीर होती. भगवंताने महाराजाच्या बाजूलाच बसली मांडीला खुनीला म्हणले ही सुभद्रा आहे. खऱ्या सुभद्रेचं रूप पाहिल्यावर महाराज भजे कानात घालू लागले हो. कडी अंगाला लावू लागले. चपात्या अशा फेकू लागले हो. पापड डोसक्यावर फोडू लागले. दादा म्हणले महाराज यायला कंदमुळं खायची सवय म्हणले यायला पुरणपोळ्या जमत्यातोय. तुम्हाला म्हणलं होतं मंदिरात जीव घाला तर. आणि मग तितकं बोलता बोलता चिमटा घेतला. अरे दम धर न तुला न्याची पण थांब न दर्शक. हे बाजूलाच होतं बसलेलं. म्हणले आजचे दिवस महाराजाला मुक्कामाला राहू द्या. भगवान म्हणले दादा हे असे अपरिचित महाराज मुक्कामाला नको. काय कळतं म्हणे तुला. राहू दे मुक्कामाला. आपल्या आईला आजच्या दिवस घरी येतात राहू द्या म्हणजे शेजाऱ्याची. तर महाराजाला रात्रभर चहा पाणी काय दूध गीत सुभद्रा देईन. रातच्या 11ला महाराज खोकलं. डॉक्टर साहेब दूध घेऊन आल्या. दूध पेलं. सुभद्रा खांद्यावर घेतली. सना आकाश मार्गाने महाराज काय
सकाळी दादा उठले, गडी गुडी उठले सगळे, दुधाच्या गुंड्या 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 लय मोठ्या गाई होत्या, 4-2 गुंड्या कमी पडे. ए सुभद्रा, दुधाच्या चरव्या घेऊन ये बरं. आता 2-4 बाऱ्या दादा म्हणले, पण सुभद्रा आवाजच देईन. कृष्णा, पोरगी काय करायली पाय रे, हे ताई गुंड्यात जाणी ना. भगवान म्हणले आधी बैठकीतला महाराज बघा भाऊ आहे का ते. दादा म्हणले ते ना, तो पलंगा सगळं नेलं रे. हा ते म्हणले पलंग न्यायला म्हणल्यावर सुभद्रा कुठं ठेवली. सुभद्रा आहे नाही, अख्खी द्वारका रडायली. काय महाराज असते, काय महाराज असते, काय महाराज असते. सगळे रडत होते आणि हे बाजूला तोंड करून हसत होतं. कोणतं? पंढरपुरातलं. लय हुशार. देवकी माता रडत असताना मात्र सहन झालं नाही. देवाशी गालातली गालात हसले. देवकी आयसाहेब म्हणले, कृष्णा बाई तुला काय वाटतं का रे, तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं बाईला म्या आणि एका महाराजानं उचलून नेलं. काय तू हसतू? म्हणला मोकड्या बस, ते महाराज अर्जुन होता. आणि बाई मला का ते म्हणला, एक करायला काढू नकोस तू, तू रडताना वाटत नाही म्हणून मी तुला सांगायला. म्हणला असं येड्यावानी काऊन करायली. ती म्हणली आता कसं रडू येईन. म्हणला दादा इचकून टाकतील ना, झेंडू बाम लाव म्हणला, पण रडच. समोर गेल्यावर महाराज आमच्या सुभद्रा आई साहेबांनी सांगितलं, आबा महाराजाला ओपतं का, त्यानं टाकली दाढी काढून, जाटा काढून, ते फेडून कपडे घातले. तुम्ही तर अर्जुन आहेत. ते म्हणला हे सगळे नाटकं तू या लहान्या भावाचे. मला काय महाराष्ट्रात पोरी नव्हत्या का? हा, ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याचे लग्न व्हाले पहिले. आता नाही बरं, आता नाही. आता लय बायडाटी टाकू टाकू बेजार आहेत. ते मोबाईल कदरली बायडाटी पाहू पाहू पोटायची तरी त्याला मेळ लागन. नाही तर मागच्या 20 वर्षापूर्वी एक जण 50-50 पाहत होता. हो, आमच्या इथे एका पोरानं 130 पाहिल्या. हो, आणि मग एक पोरगी पास केली तर ते पोरीची माय म्हणली याला नाही द्यायची. पोरीचा बाप म्हणला येडीस का काय, 50 पोरानं आपली पोरगी पाहिली आणि याला काऊन नाही द्यायची. ती म्हणली सगळ्यात आधी मलाच पाहायला आलतंय. आता पोरीचे बाप इतके हुशार झालेत. तुमचा खजिना किती सुंदर असला तर काय काय करतो हे बघतेत आधी. हो, येडे नाहीत कोणाला द्यायला लोक. आता काळ बदललाय जरसा. हिशोबात राहा खजिन्याने जरा. जय जय लग्न राहिले ते बाशिंग गिशिंग बांधलं, घरी आले, दादाच दर्शन घेतलं. कोण? अर्जुना, सुभद्रा सोबत लग्न. ते म्हणले तुमच्या बहिणीला विचारा, मला कशाला विचारता. आणि तिकडं दुर्योधनाला खबर लागली, एका महाराजानं सुभद्रा पळून नेली. ते म्हणलं काय व नशीब आपलं खोटं, देवाची बहीण आपल्याला भेटली नाही, एका महाराजांनी नेली. आणि मग सुभद्रेने सांगितलं दादा त्या महाराजानं मला पळून नेलं, तीर्थावर हे भेटले, मी रडू लागले. याने विचारलं तू कोण आहेस तर मी सांगितलं बलराम दादाची बहीण आहे. तेव्हा याने त्या महाराजाला रट्टी दिली. दादा म्हणले त्याचा जीव घ्यायला पाहिजे होता. आणि कोणता होता महाराज? भगवान म्हणले दादा या बाय असे कोणते महाराज घरी आणायचे नाही. तुम्हाला नाही म्हणत होतं, तुम्हाला लय नाद आहे. कोणते महाराज घरी आणायचा, असे आणले नाही पाहिजे कोणी महाराज घरी. आणले यानंच. आणि मग दुर्योधनाला सांगितलं अर्जुनाला सुभद्रा गौसली. ते म्हणला जाऊ देवा मला नका का भेटणं, पण आमच्या भावाला भेटली. भेटली का? दिली. दिलीत ना मुद्दाम. आणि त्याची सोयरीक मोडून जर आबा दिली असती ते खाऊ देत होता गेला भाकरी. अद्याप नाही. याला म्हणायचं राजकारण. भारतात 1 नंबरचा राजकारणी कृष्ण होता. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, 1 नंबरचा. कल्पना करा, कोणालाच पत्ता नाही. आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही, द्वारकेतल्या कोणाच व्यक्तीला नाही. लग्न कोणासोबत करायचं नवरीला सुद्धा पत्ता नाही. फक्त नवरदेवाला, नवरीच्या भावाला. हे जीवनातलं त्याच्या नवलच आहे.
कंसाला गंध लावण्यासाठी एक बाई जात होती. कल्याण बापू बाई गंध लावायची. तिच्या करंगळी पसल्या बोटात ताकद होती साहेब. टकले साहेब. पण ती बाई होती 32 जाग्या वाकलेली. आबा द्वापारी युगात एका दशम स्कंदात असं चरित्र आलं श्रीमद भागवतात की तिला जर संध्याकाळी एखाद्या माणसानं पाहिलं की माणूस जाग्यावरच मरत होता. रूपराशी ही नकळा इतकी दिसायला हीन होती. 32 जाग्या वाकलेली. 8 जाग्यावर वाकलेला एक मुलगा होता. तो कहुळ नावाच्या महाराजांचा मुलगा होता. कहुळ महाराजांचा. त्याचं नाव होतं अष्टवक्र. बाकी 4 जाग्यावर 3 जाग्यावर 7 जाग्यावर 9 जाग्यावर वाकलेले काही लोक ठराविक होते. वाचीचा पुराणात कधी कधी. पण 32 जाग्यावर वाकलेली एकच बाई ती कुब्जा. आणि तिच्या करंगळी पसल्या बोटात अशी ताकद होती. तिनं कंसाला गंध लावला की त्याला झोप लागत होती. झोप कोणाला येत नाही माहितीये का? 2 गोष्टीनं झोप येत नाही. ज्याचं दुखतंय त्याला झोप येत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही 2. ज्याला परद्वेषी म्हणतात. परद्वेषी. ज्याचं दुखतंय, दाढ दुखायली, डोळा दुखायला, कान दुखायला, पाठ दुखायली, पोट दुखायली, पाय दुखायलाय, याला औषध आहे. पण दुसऱ्याचं खपत नाही याला जगात डॉक्टरच नाही. याला परद्वेषी म्हणते. परद्वेषी. पर म्हणजे दुसरा, द्वेष म्हणजे सल. कंस हा परद्वेषी होता. कंसाला कधीच खपत नव्हतं म्हणून कंसाला झोप लागत नव्हती. पण हिला तो ताकद भेटली होती त्या बोटामध्ये. काय पुण्य केलं असेल तर मागचा जन्म हीच का तिचा. तिनं गंध लावला की त्याला झोप लागत होती. म्हणून कंसानं तिला एक पदवी दिली ती. त्या पदवीचं नाव होतं राजदाशी. हो. राजदाशी पदवी भेटली की राजदाशी 2च बायकांना नाव जाऊ बोलती. एक प्रधानाच्या आणि एक राजाच्या. बाकी सगळ्या बायकांना ती आरोतुर बोलत होती. इतकी रगील होती राजदाशी. तिचं नाव कुब्जा. नवद केवढे केवढे सांगतोय. एके दिवशी कंसाला सांगितलं राजा एक बोलू का म्हणे तुम्हाला. 4थं उदाहरण आहे का 5? 4थं. तुम्ही आतापर्यंत नाना प्रकारचे औषध घेतले पण तुम्हाला झोप लागत नाही. प्रल्हाद बुवा, पण मी तुम्हाला गंध लावल्यावर तुम्हाला झोप लागती. माझं काही महत्व आहे का नाही? अरे तुझं महत्व आहे म्हणून तुला राजदाशी पदवी दिली ना. हे सगळं ठीक झालं. पण मी 32 जाग्या वाकलेली. माझं एखादं वाकलेलं बोट तर सरळ करा ना. त्यावेळेला जेसीबी नव्हत्या. कंस म्हणला बाई सगळे राजवैद्य आणून थकून गेले. तुला जर असं खाली टाकलं आणि तुझ्या अंगावर जेसीबी घातली तरी तुझे हाडं नीट होत नाहीत. इतके वाकलेले आहेत. हे माझ्या इलाजाच्या पलीकडचा तुझा आजार आहे. काही डोकं लावू नकोस. तुला राजदाशी पदवी देऊन टाकली. नाना प्रकारचे वैद्य थकले. गुण नाही. पण एके दिवशी पंढरपुरातला मालक 8व्या अवतारातला जगाचा बाप 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. नंतर आक्रोन नावाची व्यक्ती घेण्यासाठी आली. त्या रथात जगाचा बाप बसला. मथुरेत प्रवेश केला. मथुरेत प्रवेश केल्याच्या नंतर एका व्यक्तीला मारलं. पहिले एका व्यक्तीला मारलं. तो रजक होता, कपडे धुणारा. 7व्या अवतारात ज्यानं शेतीची चेष्टा केली त्याच कुळात उत्पन्न झालेला हा पुढे त्याला यमुनेच्या तीरावर मारलं. त्याच्याकडून कपडे घेतले आणि ते कपडे घेतल्याच्या नंतर एक शिंपी भेटला. कबीरजी त्याला दर्जी म्हणतात हिंदी भाषेमध्ये. गज कैची ले दर्जी आया कपडे थे कुछ ढिले ढाले मन चाहे ओ तन पैनावे जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. ते कपड्याचं गाठोडं आणलं आणि त्या शिंप्याच्या घरी टाकलं. त्या शिंप्यानं टकले साहेब या दोघांकडे बघितलं. गज कैचिले कात्री गज घेतली, माप घेतलं
आणि दोघायला कपडे शिवले. दादानं सांगितलं, कन्हैया ज्या शिंप्याने आपल्याला कपडे शिवले ताहेर केलाय मथुरेत आल्यावर यांना द्यायचं काय? दादानं त्या शिंप्याच्या डोक्यावर हात ठेवला, आबान आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, असा साधू जन्मल की मी त्याच्या हातानं दूध पिईन आणि जेवण. म्हणून शिंप्याच्या कुळात संत शिरोमणी नामदेवराय जन्माला आले. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. वंश पुण्य या प्रत्येक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर वंशाचं पुण्य लागतं टोपले साहेब, परिसराचं पुण्य लागतं, ग्रामदेवतेचं पुण्य लागतंय, भूमीचं पुण्य लागतं, वाडवडिलांचं पुण्य लागतंय. त्याच्याशिवाय माणूस मोठा होत नसतो. आध्यात्मिक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर सरस्वतीची कृपा लागते. हो. सरस्वतीची कृपा झाली रे झाली की लक्ष्मी सरस्वतीला म्हणती त्याच्या घरी जाय. सरळ सांगते दादा महाराज. लक्ष्मी काय म्हणते, सरस्वती काय म्हणते लक्ष्मीला? तो अत्यंत गोड परमार्थिक आहे, त्याच्या घरी जाय. पण त्यानं का परमार्थाचे नियम मोडले की सरस्वती लक्ष्मीला म्हणते त्याचा सोपडा साफ करूनच वापसी. हा, लक्ष्मी स्वतंत्र नाही बरं. लक्ष्मी कोणाच्या तरी ताब्यात आहे. लक्ष्मी मनाने येत नाही. हो, या लक्ष्मीच्या पिरियडमध्ये एकूण एकीला उष्ण पीठ देत नाहीत, म्हणजे पिठात लक्ष्मी जाते. कशी जाईन तशी, इतकी येडी आहे का ती कोणाच्या घरी जायला? काही काय बाया तर इतकी अंधश्रद्धाळू. आमच्या पोरायची माय एके दिवशी मला बाथरूमला जाऊ देणे गेली गाठी मारल्याशिवाय. त्या पहाट पहाट गाठी मारतात ना लक्ष्मीच्या, आणि गाठी मारल्या मग आता जा म्हणलं काऊन? हा गाठी मारल्याशिवाय संडासला जात नसते. मी म्हणलं डोकं खराब झालं कर तू. लक्ष्मी येडी आहे का कुठे बी जायला? कशी जाईन? अशी जर लक्ष्मी आली असती तर मी 4 दिवसात कीर्तनाला गेलोच नसतो. कोणाच्या कापसाचे बोंड तोड घरी नाही, एखाद्याच्या मकाचे 2-3 कणस मोड घरी नाही, 2-4 मोसंब्या घरी नाही. पाठ्याच्याच घरी लक्ष्मी आली असती ना. लक्ष्मी येतच नसती. भाग्याची निवडशे, उद्यमाचे, संपत्ती तापेशे, घर रे अन्नमान धन इंद्राची कृपा झाली की पक्वाद वाजिता येतो, गंधर्वाची कृपा झाली की गायन करता येतं, सरस्वतीची कृपा झाली की बोलता येते, धन्वंतरीची कृपा झाली की डॉक्टर होता येते. झालं ना पोरग तुमचा आबा. विठ्ठला शास्त्र आहे त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब. जगाचा मालक कपडे शिवले शिंप्यानं, नामदेवराच्या कुळात अवतार घेतला. काय मोठी ताकद. पुढे बघा, एक व्यक्ती हार घालायला चालला दादाबा. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामा माळी. सुदामा नावाचा माळी. तो कंसाला हार घालीत होता. त्याला खरं तर कंस आवडत नव्हता, पण बळीविरे शक्ती बोलू नये, मोठ्या माणसाच्या विरोधात जाता येत नसतं. काही काही गोष्टीला पदाला प्रणाम करावा लागत असतो. प्रणाम करावा लागत असतो पदाला. आमच्या गावाला जेवढे तलाठी आले
साहेब ग्रामसेवक आहेत का तलाठी? ग्रामसेवक आहेत ना, जाऊ द्या तुमचं नाहीच कित मग. तलाठी. आमचं दुकान म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं का. ज्याच्या अंगाला शर्ट येईन त्यानं घालायचं. मी काय कोणाला शिवून आणत नाही. पदाला नमस्कार करायचा असतो. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडतच नव्हता, पण राजा आहे ना, या नरावासी राजा तो विशेष बुद्धी जाण माझा. कारण राजा आश्रय असल्याशिवाय राजा होता येत नसते, त्याला मानावंच लागते. आमच्या गावाला तलाठी आला की ते पिणारच याचा. हो. मी त्याला हात जोडून साहेब म्हणलं. हे मला म्हणलं त्याला का चालता येईन, साहेब कसं काय म्हणले. अरे मी म्हणलं तो कसा असू द्या, त्याच्या संसाराला वाईट असेल, पण त्यानं सही केल्याशिवाय आपली सातबारा बँकेत चलत नाही. त्याच्या पदाला नमस्कार. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडत नव्हता, पण राजाचा राजा होता ना, तो मथुरेचा राजा होता, म्हणून हार घालायला जात होता. पण जाता जाता रस्त्यामध्ये रथ दिसला. त्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी दिसले. अकुराला सांगितलं प्रणाम महाराज, या दोघांना हार घालायचे. बलराम दादाला आणि कृष्णाला हार घातला. दादानं सांगितलं का नाही काय द्यायचं या सुदामा माळ्याला. कल्याण बापू जगाच्या मालकानं सुदामा माळ्याच्या डोक्यावर द्वापारयुगात हात टेकला आणि असा आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, तो साधू माझ्याकडे येणार नाही, मी त्याच्या भेटी करता जाईल. द्वापार युगात एका माळ्यानं हार घातला. द्वापार युगात तर कलियुगामध्ये त्या कुळामध्ये माळ्याच्या कुळामध्ये असा साधू जन्माला आला, तो साधू देवाकडे नाही गेला, देव त्या साधूकडे आला. त्या व्यक्तीचं नाव आहे सावता माळी. धन्य ते आरण रत्नाची त्या माळ्याला आशीर्वाद द्यायला पुढे सरकले. पुढं सरकल्यावर एका बाईच्या हातात गंधाची वाटी होती. नवल केवढे केवढे शेवटचं. मग पुढे सरकू, मला वाटतं वेळही झालाय. सोन्याची गंधाची वाटी आणि कंसाला गंध लावण्यासाठी चालली. तेजस्वी प्रकाश त्या रथात दिसला. एरवी त्या रथात कंस बसत होता. आज त्या रथात जगाचा बाप आहे, पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे, असा शेष बलराम त्याच्यात आहेत.
बघितलं. अक्रूरा जी, रथ उभे करा, उभा करा रथ. या दोघांना गंध लावण्याची इच्छा आहे. दादानं सांगितलं कनया नांगरण मुसळ टाकू काहीच्या अंगावर. 7व्या अवतारात तिनं बेजार केलं. दादान कृष्ण कन्हैयानं सांगितलं दादा पश्चातापेन शुद्धता, अनुताप झालाय, पश्चाताप झालाय, लिंता आली, माफी मागते, केलेल्या चुकीचं स्वतः कबुली देते, त्या अर्थी आता काही मारू नका. खाली उतरले, दादाला गंध लावला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गंध लावल्या. दादाने विचारलं काय देता? आतापर्यंत कोणीच दिलं नाही ते देऊन टाकतो. दाढीला धरलं, कटकट 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 वरी लोटली, कुरुपती स्वरूपवंत केली, हातातली गंधाची वाटी फेकून दिली. आयुष्यभर 35 वर्ष गंध लावला म्हणले त्या मेल्या कंसाला. त्यानं वाकलेलं बोट नाही सरळ केलं. याला एकदाच गंध लावला तर यानं स्वरूप संपन्न केलं. घरी गेल्यावर परिणाम काय झाला? सून झाली 35 वर्षाची, सासू झाली 20 वर्षाची. असं होत असतं कधी कधी, पण कधी होत असतं असं असं काही केलं नाही त्याने. लय जणांची वायर ढिले कळाल नाही काय काय. सासऱ्यानं जर दुसरं चाक लावलं तर होईल, पण असं काही केलं नाही. 70 वर्षाची सासू टकले साहेब, 20 वर्षाची झाली देवांगणी समान, आणि सून 35 वर्षाची. कोण आपण? सासू आहे तुझी. आत्या, तुम्हाला मी आत्या म्हणते, पण खानाखुना सगळ्या खानाखुना सांगितल्या. 6 लोक आले त्यासाठी आपला वेळ संपलाय. त्या सुनानं सांगितलं सगळ्या खानाखुना सांगती, पण 32 जागेवर वाकलेली होती, अशी झालीच कशी? डोळे भरून आले आणि सांगितलं कृपा पंढरपुरातल्याची झाली. वाटेल ते वैद्य थकले, पण काहीच होत नव्हतं. एकदा गंध लावल्याबरोबर 70 वर्षाचं जरा व्याधी पण, 32 ठिकाणी वाकलेलं पण, तारुण्य दशेत आणलं. नवल केवळ नवल केवडे केवडे. नाना प्रकारची नवल 8व्या अवतारात केली. ब्रह्मदेवाने वासरा आणि गोपाळ चोरून नेली, जशाला तशी वासरण गोपाळ खाली तयार केली. नवल केवडे केवडे. ब्रह्मा करत आरती माला पहिनावे. स्वतः ब्रह्मदेवाने आरती केली. कामधेनू नावाची गायांनी त्या दुधाने अभिषेक केला. भगवंताला गोविंद नाव प्राप्त झालं. इथंही नवल आहे. नाना प्रकारच्या नवलाच्या गोष्टी. सीमा नाही त्या नवलाला, सीमा नाही, सीमा नाही. अशा वाटेल ते नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या. विठोबा रखुमाई केवढे केवळे नकळे कानवाचे कोडे. 8व्या अवतारात मथुरेत जन्म झाला. इथेही नवल आहे. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती. हे सुद्धा नवलच म्हणावं लागेल. नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे
ठेवी माझा आणि येथे बाबा मला नंदाच्या घरी घेऊन जा, तिथे मायेचा जन्म झालाय, मला ठेवा आणि मायेला घेऊन या. तुम्ही म्हणताल रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ, ते मोहून टाकलेत, काही ताण घेऊ नका. भगवानची मुकली झाले. तात्काळ रक्षपाळ झोपी गेले. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, हातापायात त्या पेढ्याच्या वसुदेवाच्या गळून गेल्या. खुंटीवरच सूप काढलं, त्या सुपामध्ये देवकीचा अर्धा पितांबर फाडून आथरला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेतनं गोकुळात सुपात गेले. सुपात आजही आपल्याकडं शांती करायची असेल तर सूप लागते. लेकराच्या शांतीला बरं का, दुसऱ्याला मोठ्या शांती आहेत. त्या सुपामध्ये पितांबर टाकला, त्याच्यात भगवंताला ठेवलं, गुंडाळलं आणि वसुदेवाने त्या सुपासह जगाचा बाप डोक्यावर घेतला. रक्षपाळ झोपलेली होती. बाहेर अमृताचा पाऊस पडत होता. अमृताचा पाऊस पडत असताना शेषाला थोडस दुःख झालं. शंका म्हणा, दुःख म्हणा, नाविन्य म्हणा. आणि शेष भगवंताने विचार केला, दुसऱ्याचं संकट दूर करणारा आज अजित जगाचा परमात्मा, जगाचा बाप, याच्यावर संकट कसले आणि काय करायचं अमृताचा पाऊस. म्हणून वरती छाया धरी शेष, म्हणून शेषानं वरी सावली धरली. मंद मंद पडे पाऊस, वरती था छाया धरी शेष. यमुनेच्या तीरावर आले. तुडुंब यमुना भरलेली आहे. त्या यमुनेच्या पात्रात वसुदेवाने प्रवेश केला. पाणी वरी चढत होतं. त्यावेळेला भगवंताच्या लक्षात आलं, पाणी वाढतं याच्याकरता यमुनेला आपलं दर्शन घ्यायचंय. पुर चढला चाट, त्या शिलाविला अंगुष्ट, अंगठा लावल्याबरोबर दुभंगली यमुना माई. दोन तुकडे झाले. जुन्या स्त्रिया, श्रीमद भागवतामध्ये 3 श्लोक आले. जुनी स्त्री जशी भांग पाडते मध्न भागातून, हरिद्रादि चूर्णं भवस्थिताः ललाट प्रपटले कुंकुमार जीवतः तदज्जायते सौभाग्यस्थित प्रदायिनी हरिद्रादि भवस्थितानां वपनस्थितोति भयज्ये. म्हणजे जुन्या भांगाला शास्त्रात किंमत आहे. जुन्या जमादातून भांग पाडायच्या ना जुन्या स्त्रिया. आताच नाही इचकीत मी. आताच मस्त दुनियादास महाराजांनी सांगितलं, 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, सांग सांग पोरी नान लागन का गोड, सांग सांग पोरी नान लागन का गोड, सांग सांग पोरी नान लागन का गोड. दुनियादास महाराज राष्ट्रसंत म्हणून अद्वितीय. त्यांना तुकडोजी महाराज, दुनियादास महाराज, गाडगे महाराज हे अधिकारी होऊन गेले. बोंदुगिरीला किंमत देत नव्हते ते. जुन्या काळातली स्त्री काय भारी पाडायच्या मस्त. नाव पण तसंच घ्यायच्या. चुनचुन चुन्यात बसले मेन्यात, लवंगावटीत येलदुडे मुठीत, अण्णासाहेब बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. नावाच्या हौसान घेत होत्या. होते बी अण्णासाहेब तशीच. आताचा बस स्टँडच्या मुतारी पैसे झोपलाय आणि काय पान सुपारी वाटील ती. नाव घेतात असं. बकिटात बकीट, स्टीलचं बकीट, मुकुंदरावचं नाव ऐकायला 35 रुपये तिकीट. बापा हो, अरे ओ मोकून द्या. माशा आणताय ना तोंडावरच्या, त्याचं नाव ऐकायला 35 रुपये तिकीट. हो. चांदीची सायकल, सोन्याच्या तारा, भाऊसाहेब आले फिरून तर पिशिंग घालतेत वारा. संडासला तांबे नेता येईल याला आणि त्याला पिशिंग वारा घालत असते. मनानं मोठ्या असत्या ते जरा नाव घेतात हौसान. औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त, सखारामजी बसले पूजेला तर मी देते तीर्थ. हे उजळड्यापासून पाणीच पिईन, तू काय तीर्थ देते त्याला. काय सगळा नावाचा नाश आहे. माणसं मात्र असे झोकल्यावानीच नाव घेते. त्या नवर द्यायला म्हणलं घेईन नाव चुटकी, त्याच्या बायकोचं नाव चुटकी. अरे काय म्हणलं उसनी अशी आभाळातून पडली काय, असं नाव घ्यायचं चांगलं. दुसरा म्हणला मी घेतो. सामुदायिक 16 होता तेव्हा मी भटपण करीत होतो, आता नाही करीत. लगेच नवरदेवानं नाव घेतलं. अत्तर तेलाची वाटली अंतर खोल, सारे झाले सुन्मुख झाले, आता तरी बोल. म्या म्हणलं बोलन, बोलू बोलू तू पिना पाडणारे जरसा दमधर. ती जरा चांगल्या घरीची म्हणून माणसं आहेत बोलत नाही. मग पाय घरात आल्यावर तुला कशी बोलत इथं
चट तुला दळणाचा डबा तुलाच आणायला लावती, गॅसची टाकी तू ह्याच बोखंडीवर, गॅस संपल्या पळाट्याचा भारा बी तू ह्याच बोखंडीवर. चांगली बोलती, जरसं दम धरीत का नको लग्नात येड्यावानी करू. बोलती, थांब जरसं थांब. नावायचा थाट असतो मोठा. लय म्हटले पाठीत 2-3 हजार. कोणाला शिकायची असली तर ट्युशन लावा. जुन्या बायका सांगते, भांगात गुलाल घालावा अशी यमुना तू भंगरी. 4 दरवाजे एक दार उघड. त्या दारातनं वसुदेव आतमध्ये गेले. विदेश स्थितीत पडलेल्या यशोदेच्या बाजूला एक माया होती. ती माया उचलली आणि त्या अंथरुणामध्ये जगाचा बाप ठेवला. इकडे आले, ती हातातली निसटली. तुझं लागी मधी उपजला मजा आधी. काय मला मारतोस रे कंसा? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. त्यातून तिकडं कंसाला सारखा आठवा. झोपीत आठवा, पाण्यात आठवा, जेवणात आठवा, ताटात आठवा. आठव्याने सर्वत्र व्यापिले. सर्वत्र आठवा दिसत होता. इकडे गोकुळात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नंदनारी. आनंदी आनंद त्या गोकुळामध्ये. करती कथा गाती गाणे. मला वाटतं त्या गाण्याला सुद्धा किंमत असावं दादा महाराज त्या काळातल्या. गाणे जरी असतील पण ते लायक संपन्न गाणे होते म्हणून किंमत होती त्यांना. बघा पूर्वीच्या काळातले जुने गाणे. बायका गाणे म्हणायच्या. हार हरीला नवरीच्या चोळीवरी मोर काढीला. ते गाण्याचे गाणे असायचे. गणपती मूर्त तुझी झळकतीन अवघ्या जगामध्ये. गणपती मूर्त तुझी झळकतीन अवघ्या जगामध्ये. त्या दळतान गाणे म्हणायच्या. आता जिला येत नाही ती नुसती म्हणते आन बाई ग. मॅनला येणा देऊ नको मोकड्यानं. तुला काय येत नाही, काहीच येत नाही तुला. तू बस मोकड्यानं नुसतं आन बाई ग ठोई बाई ग काय नको म्हणते. जुन्या बायकायला गाण्याची गाणी यायची. फार सुंदर गाणे होते. अहो गाणे तमाशातले पण गोड होते त्या काळात. मी काय पाहिले नाही तमाशे, पण आमची इथले जुने 2-3 म्हातारे सांगतात ना, त्याने 350 एकर इकल्या. म्हणजे कमी अनुभव असं का त्याला. 350 एकर इकल्या तमाशा पाठी. द्या किती अनुभव असन त्याला. 10-5 रुपये खर्च करून विकणारे ते द्या सोडून. पण किती एक ते आहे ना सांगायचं. काय गाणे होते बाळू. काय तुमचे भजने भजन म्हणाले तर. म्हणलं काय झालं. काही म्हणतात राधे चल माया गावाला जाऊ. आणि कशाला येणे याच्या गावाला राधा. सकाळी चालला म्हणजे दोन्ही कुणा रस्त्याच्या कडीनं ढिगलं. धोतरवरी चलून चाला लागत. आणि इतक्या खराब गावात राधा याल येडी होय. काही बी. एका गावात एक ताई भजनाला आल्या आणि भजन सुरू झालं. मग कीर्तन होतं जागराचं आणि अभंग सुरू झाला. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. आरम्या म्हणलं चला तुकाराम महाराजाची चुलती आली पाया पडायला तरी चला. लगेच गेलो पाया पडायला. म्हणलं बाई कशात अभंग आहे. काही सोंगे नाही का नाही. आगावपणा नाही करायला पाहिजे. भजन करणे अमंगळवाणी नरकात जाणे चुकी. आपला संप्रदाय खाली येईल असं चुकीचं काम करायचं नाही. वरी नाही नेता आला तर नका नेऊ, पण खाली आणण्याचं काम मुळीच करायचं नाही. काय करती कथा गाती गाणी. अत्यंत गाणी गोड होती. गोड गाणी होती. पूर्वीच्या काळातल्या कविता गोड, पूर्वीच्या काळातली गाणी गोड. आणि अभंग तर त्याला म्हणायचं भंग नाही त्या नावाचे अभंग. ज्याला कुठंच भंग नाही तर भंग नाही नाम हे मिले अभंग. भंग नाही नाम हे मिले अभंग. अभंग सजनिक गोड जाणी. अभंग सजनिक गोड जाणी. नाही नाम हे अभंग तरंग त्याला कुठेच भंग नाही. त्याचं नाव अभंग. पण गाणी सुद्धा त्या काळातली गोड. काही लोकांची काव्य गोड. 1964 ला ग्रहण आलं भारतावर. कधी येशील मनमोहना पाण्या भारत आपुला पुन्हा. या भारता ग्रहण लागले
या भारता ग्रहण लागले तोडल्या येई बंधना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला किती गोड आपल्या देशाविषयी गायलेली गाणी हो. करते कथा गाती गाणे अशी गोड गाणी गात होती गोड गाणी पाळणी सुद्धा गोड गायली पाहिजे त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं गोड पाळणे गोड बायकांनी पाळणे पाठ केले पाहिजे पण गाथ्यातले हे योगी दिसतो ही चित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जोजुरे योगी आला से विश्रामा निजबा नारायणा बाळा जोजुरे किती गोड पाळणे ए वल्लियाना या गेले मारवती जिवंत केले उर्मिला पती जुबाळा जुरे जू किती सुंदर पाळणे किती सुंदर किती सुंदर